धाराशिव जिल्ह्यातील लोहारा तालुक्यामध्ये अवकाळी पावसाने थैमान घातलंय। गारपीट झाली आणि अवकाळी पाऊस जी आहे ती मोठ्या प्रमाणात पडलाय। लोहाऱ्यामध्ये आपण एका शेतामध्ये आहोत आणि त्या ठिकाणी कलिंगड हे पीक जे आहे ते शेतकऱ्यांनी घेतलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। अक्षरशः हे कलिंगड जे आहेत ती गुडघ्या इतक्या पाण्यामध्ये पडलेली आपल्याला पाहायला मिळते। द्राक्षाची बाग आहे आणि आंतरपीक घेतलेलं आहे शेतकऱ्यांनी, मात्र मोठं नुकसान जे आहे ते शेतकऱ्याचं झालेलं आहे। कलिंगड पीक हे एक 60 दिवसामध्ये शेतकऱ्याला आर्थिक उत्पन्न तयार करून देतं, म्हणून शेतकरी हे उत्पन्न घेतात। मात्र अवकाळी पावसाने ह्याचं पूर्ण नुकसान केलेलं आहे। या ठिकाणचे शेतकरी जे आहेत ती आपल्या बरोबर आहेत। किती एकरची बाग आहे? हे 3.5 एकरची बाग आहे। यामध्ये आपण द्राक्षामध्ये नवीन द्राक्ष लागवड केलेली आहे। त्याच्यामध्ये आंतरपीक म्हणून आर्थिक मदत होण्यासाठी आंतरपीक म्हणून आपण कलिंगडाचं 10,000 रोपांची लागवड केलेली आहे। कलिंगडचं काल मला सांगा किती वाजता पाऊस आला आणि कशा प्रकारचा पाऊस होता? काल जवळपास 5:30 ते 5:45च्या दरम्यान, म्हणजे 5:45च्या दरम्यान पाऊस सुरू झाला आणि त्याच्यानंतर 5 मिनिटांमध्ये गारपिटीला सुरुवात झाली। आणि गारपीट एवढी भयानक होती की गारा ह्या जवळपास लिंबापेक्षा मोठा, म्हणजे आपला लिंबू असतो त्याच्यापेक्षा मोठ्या साईजच्या गारा होत्या। त्यामध्ये कलिंगड पिकाचे पूर्णपणे नुकसान झालेलं आहे। किती खर्च झाला होता कलिंगडला? कलिंगडाचा जवळपास 3.5 लाख रुपये खर्च आहे आणि अपेक्षित उत्पन्न आपल्याला 6 लाख 6.5 लाखापर्यंत होतं। पण आज अशी परिस्थिती आहे की कलिंगड पूर्णपणे डॅमेज झालेला आहे। कलिंगडाचं रोप जे आहे पूर्णपणे मेलेलं आहे आणि याच्यामधून आपल्याला कुठलंही आर्थिक उत्पन्न आता मिळणार नाही, कारण हे कलिंगड मार्केटला घेऊन जायच्या किंवा माणसांनी खायच्या लायकीचे राहिलेले नाही। आता एक काढता पण येणार नाही आणि विकता पण येणार नाही। हे कलिंगड गाराचा मार लागल्यामुळे आतल्या आत सडायला चालू होतं आणि ते त्याच्यामुळे माणसाला खाण्याच्या लायकीचं राहत नाही आणि ते मार्केटला सुद्धा घेऊन जाऊ शकत नाही। एकंदरीत जर आपण पाहिलं तर हे कलिंगड जे आहे ते आता शेतकऱ्याला विकता देखील येणार नाहीये। अक्षरशः हे वरून गाराने याच्यावरती मार बसल्यामुळे मधी जी आहे ती डॅमेज झाला असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे आणि शेतकऱ्याला मोठं आर्थिक नुकसानीला यामुळे सामोरे जावं लागलं आहे। श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव, लोहारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।